महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज. ईडीच्या कारवाईच्या संदर्भातली ईडीनं मुंबई आणि जयपूर इथं 13 ठिकाणी छापे टाकलेत. टोरेस गैरव्यवहार प्रकरणात ईडीनं ही मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत मोठ्या प्रमाणात संशयित कागदपत्र, डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले. ईडीनं टोरेस आणि सहयोगी संस्थांची बँक खाती गोठवली आहेत. 21 कोटी 75 लाखांची रक्कम गोठवल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. लोकांच्या कष्टाचे लाखो कोट्यवधी रुपये ज्या टोरेस कंपनीमध्ये गुंतवले गेलेले होते, त्या कंपनीनं या सगळ्यांना चुना लावला आणि त्या सगळ्यांचे पैसे गेले. आयुष्यभराची कमाई गमावलेल्या या सगळ्यांना कुठेतरी दिलासा मिळेल अशी आशा आहे. आणि याच दरम्यान ईडीनं आता कारवाईला सुरुवात केली आहे. आणखीन एक महत्त्वाची बातमी. बारामतीतल्या तांदुळवाडी परिसरात डंपरच्या धडकेत एका युवकाचा मृत्यू झाला. चालकानं बेदरकारपणे गाडी चालवल्यानं हा अपघात घडला. जुनेद जारी असं मृत युवकाचं नाव असून टीसी कॉलेजवरून घरी जात असताना हा अपघात झाला. अपघाताचा सीसीटीव्ही देखील समोर आलाय. डंपर चालकानं अचानक गाडी वळवली आणि समोर आलेला डंपर बघून जुनेदनं गाडीचा ब्रेक दाबला. त्याची गाडी स्लिप झाली. गाडी स्लिप झाल्यानंतर तो थेट डंपरच्या पुढच्या चाकाखाली आला. या जुनेदचा जागीच मृत्यू झाला. त्याचा मित्र जखमी झाला. बारामती पोलिसांनी डंपर ताब्यात घेतला असून ड्रायव्हरला ताब्यात घेतलं. तर अतिशय दुर्दैवी अशी ही बातमी. हे दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात, पण गाडी चालवत असताना तुम्ही काळजी नक्की घ्या. तर ममता कुलकर्णी याची थेट दृश्य आपल्यापर्यंत पोहोचतात. ममतानं संन्यास घेतलेला आहे. ममता कुलकर्णी ही 90च्या दशकातली बॉलिवूड क्वीन म्हणून ओळखली जात होती आणि गेली काही वर्ष ती बॉलिवूड पासून लांब होती. ती कुठे आहे, तिचं काय झालं याबद्दल अनेक सवाल होते. पण काही दिवसांपूर्वीच ती भारतात परतली. पण भारतात परतल्यानंतर ती पुन्हा रुपेरी पडद्यावर दिसेल का याबद्दल सगळ्यांना उत्सुकता होती. पण अचानकपणे तिने किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर होण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता ममता कुलकर्णी ही पट्टाभिषेक आणि पिंडदान करतीये. यानंतर ममता कुलकर्णी ही साध्वी होईल. किन्नर आखाड्याची ती महामंडलेश्वर होणार आहे आणि तिने हा निर्णय तिच्या मर्जीने घेतलेला आहे. याबद्दल तिने स्पष्टपणे सांगितलंय की गेल्या काही दशकांमध्ये आपण अध्यात्माकडे ओढले गेलो आणि त्यामुळे आपण पूर्णपणे आध्यात्मिक काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळेच रुपेरी पडदा सोडून आपण आध्यात्माकडे वळलेलो आहोत. बघूया ती काय म्हणते. मैंने लक्ष्मी नारायण त्रिपाठी को चुना बिकॉज आज शुक्रवार है और सर्वप्रथम आज महाकाली का दिन है और मुझे कल महामंडलेश्वर बनाने की तैयारी चल रही थी. मुझे पूछा गया तो, लेकिन आज मुझे महाशक्ति ने आदेश दिया कि मुझे ये चुनना है लक्ष्मी नारायण त्रिपाठी जी को, बिकॉज वो साक्षात अर्धनारेश्वर के स्वरूप है. और इससे बड़ी मेरे लिए क्या उपाधि हो सकती है कि एक अर्धनारेश्वर के हाथ में मेरा पट्टा अभिषेक हो रहा है. दूसरा सवाल ये है कि जिस तरीके से देखा जा रहा है, जो मीडिया इन्फ्लुएंसर है, चाहे आईटी बाबा कर ले, चाहे हर्षद कर ले, आप भी महाकुंभ में आस्था के समागम में किस तरीके से सराबोर है, क्या उसी का ये नहीं सराबोर नहीं. मैंने तो 2000 से मेरी तपस्या शुरू की. आज मुझे 23 साल हो गए ध्यान तप. और ये जो महामंडलेश्वर की उपाधि होती है, ये मेरी काफ़ी मेरी परीक्षा ली गई. सब महामंडलेश्वर लोगों ने मेरी प्रश्न मुझे पूछे, मेरी अभ्यास के, जिसको हम लोग बोलते हैं परीक्षा ली, मेरी अभ्यास की. 23 साल मैंने क्या तप किया, मैं ध्यान क्या किया, तो हर प्रकार के प्रश्न से मैं पास हो गई, उत्कीर्ण हो गई. तब जाके मुझे महामंडलेश्वरी की उपाधि प्राप्त हो गई. कुछ साधु संतों में नाराजगी भी देखने को मिल रही है आपकी, जिस तरीके से आपने दीक्षा ली उसके बाद. काफ़ी लोग नाराज़ हैं. मीडिया लोग नाराज़ है, मेरे फैंस नाराज़ हैं. उनको लगा कि मैं वापस बॉलीवुड आऊँगी, लेकिन ठीक है, जैसे ईश्वर की इच्छा. महाकाल और महाकाली के इच्छा के आगे किसी का कुछ नहीं चलता. वही परब्रह्म है.
महाकुंभ में पहुंचकर कैसा लग रहा है आपको? मुझे बहुत अच्छा लग रहा है। और क्या जो त्रिवेणी संगम है उसके, और 144 साल के बाद कुछ ऐसे ग्रह नक्षत्र बन रहे हैं, इससे पुण्य और महाकुंभ हो ही नहीं सकता। तर्पण कर दिया आपने? अभी तर्पण कर दिया, पिंड दान कर दिया। चलो भैया ठंड बहुत बढ़ रही है, चलो आगे। देखा कि आपको बलिदान करने के बाद आगे तर महामंडलेश्वर बनण्याचा निर्णय माजी अभिनेत्री असलेल्या ममता कुलकर्णीनं घेतला आणि त्यानंतर एक प्रकारे अध्यात्मात पुढच्या काही काळामध्ये काम करण्याच्या या निर्णयाच्या नंतर आपल्या फॅन्समध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी असल्याचं सुद्धा ममता म्हणते। लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांच्या सोबत काम करणार आहे ती, किन्नर आखाड्यामध्ये ती सहभागी होती आणि किन्नर आखाड्याची ती महामंडलेश्वर असणार आहे। गेल्या अनेक वर्षांपासून वो सबके साथ है और हिंदुस्तान के एक नागरिक है, हिंदुस्तान के लिए धर्म के लिए वो जुड़ी है और धर्म का ही काम वो करने वाली है। वो सब अफवाह है, अंडरवर्ल्ड की शुरुआत हो रही है, इसको लेकर क्या कहेंगे? आपने पिंडदान किया अभी, इसकी क्या शुरुआत में क्या बोलूं आपको? ये महादेव और महाकाली का आदेश था, मेरे गुरु का आदेश था, इसलिए आज का दिन उन्होंने चूज किया, मैंने कुछ नहीं किया। मध्ये दिसलेली आहे ती सरळ प्रयागराज महाकुंभाच्या संपूर्ण परिसरामध्ये तिने येऊन त्या ठिकाणी जो किन्नर आखाडा आहे त्या किन्नर आखाड्यामध्ये दीक्षा घेतल्याची बातमी आहे। तिने संन्यास देखील ग्रहण केला आहे आणि तिला महामंडलेश्वर पदाने नियुक्त करण्याबाबतच्या सगळ्या बातम्या, व्हिडिओ आणि सिरियल्स पाहण्यात आलेल्या आहेत। मला असं वाटतं की या पद्धतीने काहीतरी एक गॅमलर्स म्हणून एक जे काही वातावरण दिलं जातंय तो एक चुकीचा पायगंडा पाडला जातोय। अशा पद्धतीने ताबडतोब कुठल्याही व्यक्तींना तुम्ही श्रीमहंत महामंडलेश्वर, आचार्य महामंडलेश्वर पद देणं ही चुकीचं आहे। ज्यांना आखाड्यामध्ये यायचं आहे त्यांनी काही काल त्या ठिकाणी साधू म्हणून व्यतीत करावा। तर ममताच्या या आध्यात्मिक क्षेत्रातल्या प्रवेशाच्या नंतर स्वाभाविकपणे एक नवा वाद निर्माण झालाय। आता वळूया बातम्यांच्या वेगवान आढाव्याकडे। वर्धा जिल्ह्यातल्या 78 शाळांमधील पाणी दूषित असल्याचा अहवाल समोर आला। पाण्यामध्ये कोलिफॉर्म बॅक्टेरियाचं प्रमाण जास्त असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। त्यामुळे तातडीनं आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीनं देण्यात आल्या। जळगावच्या 40 गावमध्ये नगरपालिकेकडून कर थकवणाऱ्या 2500 थकबाकीदारकांना नोटीस बजावण्यात आली आहे। कर न भरणाऱ्यांची मालमत्ता जप्त करण्याचा इशारा पालिकेकडून देण्यात आलाय। बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगावसह राज्यात तब्बल 21 नवीन जिल्ह्यांची निर्मिती होणार असल्याच्या काही बातम्या गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। नवीन 21 जिल्ह्यांच्या निर्मितीवर मंत्रिमंडळ स्तरावर कुठलीही चर्चा झाली नाही असं म्हणत मंत्री आकाश फुंडकर यांनी जिल्हा निर्मितीच्या चर्चांना पूर्णविराम दिला। रायगडच्या श्रीवर्धनमध्ये बांधकाम विभागातील उपअभियंत्याला लाच घेताना अटक करण्यात आली आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं 10,000ची लाच घेताना अभियंत्याला अटक केली। समाज कल्याण विभागातील बिल मंजूर करण्यासाठी आरोपीनं लाचेची मागणी केली होती असं कळतंय। चंद्रपूरच्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमधील 4 पैकी 2 बिबट्यांची बर्ड फ्लूची सिरो टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे। भोपाळच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हाय सिक्युरिटी ॲनिमल डिसीजेस या संस्थेनं हा अहवाल जारी केलाय। मावळच्या वडगाव वाघवाडी भागात बिबट्याची दहशत पसरली आहे। पाळीव प्राण्यांवर बिबट्या हल्ले करत असल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। कुडाळ नगरपंचायत पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या प्राजक्ता